हे साय काढून ठेवले त्याने काल रात्री विरजन लावून ठेव. कुणाच्या बाबांचं चेकअप आहे. दर महिन्याचं चेक. पिवळा धम्म कसा रंग आलेला आहे. एकदम नको तू त्यांना. हे दोघं जण सकाळची इतक्या हैराण करतात ना. आमचा चहा प्यायचा टाईम असतो ना, त्यांना बरोबर माहिती आहे आता चहा पिणार आहेत, मग आता आम्हाला काहीतरी खायला मिळणार. त्याच्यामुळे दोघं जण नुसते घिरट्या घालत असतात मागं मागं, कधी आम्ही चहा प्यायला घेतोय. आता हे रात्री की नाही 2-3 एक्स्ट्रा चपात्या करून ठेवल्या होत्या मी ह्यांच्यासाठी. खाऊ पण संपला आहे घरातला. शेरूचं बाकी वाटतं अजून आहेत. देऊ काय? शेरू पटपट खातो, थोड्या वेळाने देऊया. हां पटपट खातो. काहीतरी पाहिजे सकाळच्या टायमाला, थोडं तरी त्यांना लागतं झोला. वाग्या खा पटपट शेरू घ्यायला. आवरा बघा, थोड्या वेळाने देणार, थोड्या वेळाने देणार. त्यांचं बरोबर त्यांना माहिती ना. पण आता चहा आता दोघ जण पितात तर आम्हाला काहीतरी मिळेल. जबरदस्ती असते शेरूचे. हां दोघांची पण दादागिरी असते. जावा खेळा आता, जावा, पाऊस थांबलाय, जा. कसे एकमेकांना पुसतात. आपले वाघ्याचे डोळे पण काळे नाहीत काय, चॉकलेटी आहेत बघ. हां आणि शेरूचे पण दोघांचे डोळे एकदम मस्त आहेत. घारे डोळे आहेत वाघ्याचे. चल बाबा चहा पिऊ दे, थंड होईल नाही तर. पाय देतील तिकडे, जाऊ नका, पाय देतील. आड्यामध्ये बघ जरा, असणार मिळणार बघ. आजूबाजू शोधा, मिळणार आपल्याला. कुणाल, ए कुणाल, कुणाल मशरूम बघायला. मशरूम ये दाखवते. चला तुम्हाला मस्त असं दाखवते. सकाळी सकाळी आपल्या बागेमध्ये बघा मशरूम फुललेले आहेत. हे बघा, आत्ता माझं लक्ष गेलं. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 7 आहेत. आणि हे खायचे मशरूम आहेत ना, रोवणं आणि छोट्या आकाराचे आहेत. मग रोवणं बोलतात, काय काय ठिकाणी रोवणं म्हणतात. हां हे बघा, अळंबी बघा आलेली आहे ना. म्हणजे आता यायला सुरुवात झालेली आहे. जाऊन बघायला पाहिजे. बघा जी गोष्ट आपल्याला हवी असते ना ती पटकन बघा मिळते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मध्ये ना मला एका ताईंची कमेंट आली की प्रिया तू मशरूम शोधायला नाही का गेलीस. तर म्हटलं कुणाल चव्हाण म्हणाले होते की मशरूम वगैरे, म्हटलं आता यायला सुरुवात झाल्याची जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे दरवर्षी जिथे मला सापडतात ना मशरूम त्या जागेवरती, तर आम्ही की नाही त्याशी गेलो होतो पण नाही सापडली. आणि आपल्या बागेमध्ये बघा आता फुललेली आहेत. कुणाला बघ इथे, कुणाला दाखवत्या. हे दिसले अळंबी. बाबा बोलतो थोड्या वेळाने काढा, आधी नको काढू बोलतो. अरे ते ही रानभाजी कशी येते तशी ते आपोआप येते ती, आहे ना. कुठे पण कशी येतात ते, त्यांचं ते असतं काय असेल, बियाणे काही वाऱ्याने जात असेल, आपल्याला काही माहिती नाही. हां त्यांचं काही आपलं. हे जे मशरूम असतात ना सगळ्यांनाच मिळत नाही, सापडत नाही सगळ्यांना, नशिबाने मिळतात असं म्हणतात इथे गावच्या ठिकाणी. तर दरवर्षी की नाही मला थोडे तरी मशरूम सापडतातच दरवर्षी. जास्त अशी काय मेहनत करावी लागत नाही. जेव्हा मी विचार करते ना की नाही आता आपल्याला हवं आहे आणि समजा 1-2 दिवस फेऱ्या मारल्या ना की
एक 2-4 का होईना पण सापडतात. तर बघा आता आपल्या आड्यामध्ये पण सापडलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, आमच्याकडे हे मशरूम वगैरे ना आवडत नाही ना जास्त खायला. कुणाला पण नाही आवडत, कुणाच्या बाबांना पण जास्त आवडत नाही. ज्यावेळेस मी नवीन गावी आले ना त्यावेळेस ते चितळे बघा ते बारीक बारीक असतात मशरूमसारखेच. मी जाऊन शोधून वगैरे आणले होते. रोवणं ते मोठे आहेत ना, आता हे आहेत ना त्याला रोवणं म्हणतात आणि बारीक बारीक त्याला चितळे म्हणतात. जाऊन मी आणायची, पण भाजी वगैरे बनवली ना तर ह्यांना म्हणजे फारशी म्हणजे आवडायची नाही. असं म्हणजे अगदी आवडीने खातील असं नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं एवढी आपण मेहनत करायची आणि खाणारे जर का त्यांना आवडत नसेल तर म्हटलं नको. म्हणजे मशरूम कसे आमच्याकडे आवडत नाही खायला जास्त. बाहेर पण बघा रेडीमेड मिळतात ना पॅकेटवाले, ते जरी आणले ना काहीतरी पण भाजी आवडत नाही. त्याच्यामुळे मग फारसं असं उगाच असं इतकी मेहनत करायची, आपली मेहनत वाया. पण त्यावेळेस कसं नवीन होते, मला असं थोडंसं कौतुक करायचं काय असं हे रोवणं वगैरे. त्याच्यामुळे जाऊन मी शोधायची आणि घेऊन यायची. आता कसं माहिती पडलेलं ना त्याच्यामुळे. तर हे आहेत ना आलेले ते काढून घेऊया. हे पण खाण्याचेच आहेत. खाण्याचे आणि जंगली ह्याच्यामध्ये पण बरंच अंतर असतं. पण आता कसं इतकी वर्ष गावी राहतो त्याच्यामुळे आपल्याला कसं माहिती पडतं कुठले म्हणजे खाण्याचे कुठले आहेत आणि विषारी कोणते आहेत ते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही की नाही बागेमध्ये जरा एक फेरफटका मारतोय. फुलं आली. हे बघा हा मांडव आता काल घातला ना छानपैकी. आता वेली मस्त आपल्या झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तर कारल्याची वेल ती छान अशी व्हायला पाहिजे. कुणाच्या पण तेच सांगितलं, कारलं म्हटलं छान धरू दे. त्या वेलीकडनं जास्त अपेक्षा आहेत माझ्या. असं घराच्या बाहेर पडलो ना की हे दोघं जण आहेत ना ह्यांची थोडीशी भीती वाटते. सगळ्या भाजीपालाची धावतात ना, मग आपल्याला भीती वाटते भाजीपाला सगळा विस्कळीत करून टाकायची. त्याच्यामुळे काठी लावली का इथे? नाही, याच्या काट्या घ्या 2-3 तिथे जी काकडीची वेल आहे ना हां, तिला लावायला पाहिजे, वर जाते. अच्छा हां. एवढं छान झालं आता. कारल्याला फळं दिसायला लागली. फुलं आले कारल्याला? फळांची फुलं दिसायला लागली बघ. हा मला फळ आहे. हां 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 हां, फळ आहे. ही बघा आपली कारल्याची वेल मस्त झाले. फळ आहे बघ. अजून ती मोठी व्हायला पाहिजे, त्याला आता खत टाकायला पाहिजे. त्याला ती दोन्ही फुलं धरणार तेव्हा ते फळ येणार ना. दुसरी वाली कुठे आहे? दुसरी वेल ही दुसरी वेल आहे. अच्छा, एवढे दोघं जण आहे बघ. हे असे बघा धावतात इकडे म्हणून मग आम्हाला ना भीती वाटते मग ह्या साईडला जास्त यायला. पण आपण जाऊ ना तिथे दोघं जण असतातच. इथे यायचं म्हटलं ना की वेळी साप तोडून टाकलाय बघ. तोडला काटल्याच्या वेली. तिकडे आपला नारळ आहे ना, ऐकलं का? तर नारळाच्या वेलीवरती एक छान अशी वेल चढलेली आहे काटल्याची. हे बघा आता अळंबी काढायला सुरुवात केलेली आहे. जरा ते खुरपं घेतलंय. मला वाटतं काल संध्याकाळी फुललेली आहे. काल संध्याकाळी कळ्या असतील, आता सकाळी ती फुललेली आहे. सकाळी फुलली, काल संध्याकाळी फुलली. काल संध्याकाळी लक्ष नाही ना आपलं, ह्या साईडला आपण आलेलंच नाही ना, ते माहिती पडलं असतं. आणि लहान आहे त्या अळंब्या. त्या ह्याच्यात झाल्या की मोठ्या होतात त्या. खाली हात घालून असं काढायचं त्याला. माती जरा ढिल्ली करायची, नाही तुटतात ना त्या. माती हे कर खुरप्याने. हां, हे बघा काढले आता. आता बघू काहीतरी बनवू ह्याचं. आणि आता आपल्या आड्यामध्ये पण शोधूया. माती बघा किती आहे. स्वच्छ आता चांगली आहे ना, अशी धुवून घ्यावी लागेल. नाही काय काढत नाही, सगळंच घेतात. फक्त एवढंच की जरा साफ करून घ्यायचं आणि बघून घ्यायचं डेटाच्या आतमध्ये. जास्त फुलली ना मग ते म्हणतात ना एक्सपायरी डेट असते प्रत्येक वस्तूला, तसं आहे ते. चला आता आपण किचनच्या कामाला सुरुवात करूया. तर हे साय काढून ठेवले, त्याने काल रात्री विरजण लावून ठेवलं होतं. आता ह्याचं लोणी काढायचं आहे. सगळ्यात पहिला ती हे करून घेते. तर काल रात्री काढलेली ही व्हिडिओ क्लिप आहे. म्हणजे ज्यावेळेस मी विरजण लावलं ना साईला, तर ती ही क्लिप आहे. 2 चमचे दही आहे ना मी ह्या साईला लावून ठेवलं. आणि त्याच्यानंतर सकाळच्या वेळेस आता इथे लोणी काढायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज वार आहे सोमवार आणि सगळं घरातलं काम आटपून, म्हणजे जितकं शक्य होईल तितकं काम आटपून की नाही आम्हाला बाहेर पण जायचं होतं. आणि त्याच्यामुळे थोडीशी माझी घाईघाई पण चालली होती. घरातलं किचनचं काम म्हणजे जेवणाचं वगैरे आहे ना ते थोडंसं करून घेतलं, नाश्ता वगैरे करून घेतला. आणि त्याच्यानंतर आता हे लोणी काढायला की नाही सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे करणं की नाही गरजेचं होतं. म्हणजे हे साईडला ठेवलं असतं ना म्हणजे नसतं चाललं ठेवून. कारण बघा आता साई काल दिवसभर बाहेर होती आणि आज
पण जर का मी अशीच ठेवली असती बाहेर तर खराब झाली असते. म्हणजे बघा वास येतो ना, एक प्रकारे आंबट वास आला असता. त्याच्यामुळे म्हटलं भले आता उशीर झाला तर चालेल, पण पटकन म्हटलं हे करून घेऊया. तर आता इथे साईमध्ये बघा मी थोडंसं पाणी घातलं आणि एक चमचा घेतला आणि एकाच दिशेने सरळ की नाही मी फिरत फिरत जाते. लोणी की नाही पटकन निघतं. आणि जर का असं वाटलं की आता खूप वेळ जातोय तर त्यात मी ना बर्फाचे खडे टाकते आणि असं थंड पाणी किंवा बर्फाचे खडे घातले ना की लोणी आहे ना ते लगेच निघतं. तर एक खडे घातल्यानंतर म्हणजे 5-6 खडे घातले मी आणि त्याच्यानंतर लोणी की नाही झालं निघालं आणि 2 ते 3 पाण्याने लोणी की नाही धुवून घेतलं. त्यातलं ताक आहे ना ते साईडला करून ठेवलं. आता हे जे ताक आहे ना त्याची आपण कढी वगैरे पण बनवू शकतो किंवा असंच आपण प्यायलो ना तरी पण चालतं. पण वाघ्या शेरू आहेत ना यांना हे ताक आहे ना खूप आवडतं. आता ही जी चाय आहे ना ती गाईच्या दुधाची आहे. लोणी काढून झाल्यानंतर ते एक साईडला गॅसवरती ठेवलं होतं मी कढत आणि त्याच्यानंतर आता इथे दुधाला की नाही विरजण लावायला सुरुवात केली. दही लावायचं होतं. म्हणजे हल्ली आता एक दिवस आड करून ना रोज मी आता अर्धा लिटर की नाही दही लावते. बाहेरचं विरजण जे असतं ना आपण बघा रेडीमेड पॅकेटवाला आपण दही आणतो त्याचं जेव्हा मी विरजण लावते ना आणि दही कसं जमायला खूप वेळ जातो आणि दही जमल्यानंतर ना त्याचं चिकट चिकट असं वेगळ्याच प्रकारचं ते दही दिसतं. ते त्याच्यामुळे आता माहिती काय करते मी म्हणजे दही जमा झालं की त्यातलं थोडंसं म्हणजे एक 3 ते 4 चमचे दही की नाही मी काढून म्हणजे आठवणीने मी ह्या डब्यामध्ये की नाही ठेवते स्टोअर करून. म्हणजे कधी समजा आपण चुकून सगळं दही संपलं तरी पण म्हटलं थोडंसं तरी म्हटलं विरजण पाहिजे, घरचं विरजण. नाही तर बाहेरचं ते दही असतं ना ते लावते वेळेस वेगळंच ते दही होऊन जातं. तर हे बघा आता लोणी ना कळवत ठेवलं आहे मी आणि इथे आता जे काही ताक निघालं ना ते वाघ्या आणि शेरू यांच्यासाठी. त्यांना की नाही हे ताकांना भरपूर आवडतं लोण्याचं. त्यांना मी आता नेऊन देते. गॅस जरा स्लो करते. चला या शेरू ये. हे बघ मस्त मस्त खाऊ आहे. दोघांना काय एकदम बांधलेलं हे बघ लाल कशी पडते या लाल या थोडं तर लाल होते कशी पडते या. हे बघ काय आहे बघ लालू. हे काय खाली 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 आवडतं ना तुला. ये झोपले की झोपेच लाल पडते तोंडातनं. तर हे बघा हे लोणी आहे ना मी चुलीवरती ठेवलं. घरामध्ये की नाही लाईटच गेली. आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे. तर म्हटलं इथे चुलीवरती पटकन होईल, जास्त वेळ पण लागणार नाही. त्याच्यामुळे मग इथे आता ठेवलं आहे कडत. एक 2-3 मिनटं जातील. रंग बघा कसा पिवळा आहे ना. ही गाईची साय आहे ना दुधाची त्याच्यामुळे पिवळा रंग येतो. तर मला आणि कुणालच्या बाबांना आता जायचं आहे तरळ्यामध्ये. म्हणजे सरकारी दवाखान्यात जायचं आहे. कुणालच्या बाबांचं चेकअप आहे. म्हणजे दर महिन्याचं चेकअप असतं. त्यांचं कसं बीपीच्या गोळ्या त्यांना चालू आहेत ना तर तेच आता आल्याने जाऊन येतो पटकन. आणि लाईटचं सांगते आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे लाईट काय दिवसभर येणार नाही आहे. त्याच्यामुळे जी काही कामं आहेत ना ती पटपट करून घेतली किचनमधली. आता जेवणाचं वगैरे आहे ते म्हटलं आल्यावरती करीन. थोडंसं केलं थोडंसं बाकी. पहिला ते ना दवाखान्यात जाऊन येते. ते खूप असं गरजेचं आहे. त्यांचं ना असं कार्ड बनवलेलं आहे. म्हणजे आमच्या इकडे जे सरकारी दवाखाने आहेत ना खूप चांगलं आहे. तिकडची ट्रीटमेंट वगैरे खूप छान असते. तुम्हाला मी दाखवते कार्ड. कदाचित तुम्हाला म्हणजे माहिती पडेल जर का कोणाला हवं असेल तर. बघा झालं झालं बघा. आणि रंग बघा पिवळा धम्म कसा रंग आलेला आहे. आता मी ना उतरवून ठेवते हे आणि नंतरला आल्यानंतर गाळून घेईन. कारण आता मला उशीर होते ना थोडासा जायला म्हणून. हां गाडी बाहेर काढ. पाण्याची बाटली घेतली का? बाटली घे जरा भरून. चला हे बघा तुम्हाला मी आता कार्ड दाखवते. तर अशा प्रकारे बघा कार्ड आहे ना हे आम्हाला बनवून दिलेलं आहे सरकारी दवाखान्यातनं. कुणालच्या बाबांचं आहे हे. आमच्या इथे सरकारी दवाखान्यातली ट्रीटमेंट खूप छान आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. तर अशा प्रकारे सर्व एंट्री वगैरे केली जाते. हे असं आपण जातो ना मंथली चेकअप करायला हे सगळं असं लिहिलं जातं. आणि औषधं वगैरे पण सगळे आपल्याला फ्रीमध्ये मिळतात.
ह्यांचं कुणालच्या बाबांचं बीपीचं हे आहे, ते बीपीच्या गोळ्यात ना त्यांना चालू, त्याचं हे कार्ड आहे. जर मंथ टू मंथ मग आम्ही असं जातो. असं छान आहे ट्रीटमेंट इकडची. गाडी चालू केली कुणालच्या बाबाने. लाईट गेले ना त्याच्यामुळे इतकी गरमी होते ना, सगळं घामाघूम व्हायला झालं. तर आता आम्हाला की नाही येईपर्यंत जवळजवळ 1 तास जाणार. जायला फारसं असं लांब नाही. कासर्डे म्हणून गाव आहे आमच्या इथे, तिथेच सरकारी दवाखाना आहे. म्हणजे आमच्या इथे ग्रामपंचायत आहे ना, तिथे पण हे मेडिसिन मिळतं. पण आम्ही की नाही कासरडाला जातो. ते जरा जे दवाखाना तो खूप असं मोठा आहे आणि तिकडे डॉक्टर वगैरे सिस्टर वगैरे ना छान आहे तिथे. त्याच्यामुळे चेकअप वगैरे पण खूप छान पद्धतीने होतं. त्याच्यामुळे थोडंसं जरा लांब पडलं तरी पण चालून जातं. पण आम्ही की नाही कासरडाला जातो. तर चला मग ताईनं, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. आज काय फारसं असं काही शेअर करता आलं नाही आहे, पण जे काही शेअर केलं ते गोड मानून घ्या. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.